डॉक्टर अहो काय झालं तुम्ही अचानक? अहो मला फोन आला होता. एवढंच कळलं की अन्नपूर्णा मॅडम बेडवरून पडल्या आहे आणि त्यांना लागलंय. काय मी अगं आजी असं कसं काय पडलं बघितलंस म्हणून मला हुरहुर लागून राहिली होती. कमळे आता डॉक्टर आलेत ना, अन्नपूर्णा आजीसनी काय भिवणार नाही. अगं पण आपल्याला आत गेलं पाहिजे की ग. काय झालं तुम्ही असं बाहेर काय करताय? ऋषी सर अहो बघा की अन्नपूर्णा आजींना माझी लय गरज आहे. खरं मला आत घेणं झालेत. अहो मी आत कमळी, रागिणी आंटी एवढं बोलून गेल्यात म्हणजे तुम्हाला इझिली आत नाही सोडणार. असं जबरदस्ती जाऊन काही होणार नाही. नाही सर काय बी झालं तरी मला आज जायलाच लागतंय. अन्नपूर्णा आजींना माझी लय गरज आहे हो. राजन सर, अन्नपूर्णा मॅडमची तब्येत अजून तेवढी बरी नाहीये. मी इंजेक्शन दिलंय, काही औषधही लिहून देते, पण तुम्हा सगळ्यांना त्यांची काळजी घ्यावी लागेल. डॉक्टर, खरं सांगू का, आमच्या वहिनीची काळजी घ्यायची आम्ही जरा सुद्धा कसूर करत नाही. सतत सतत घरातली कोणी ना कोणीतरी त्यांच्यासोबत असतात. हो ना डॉक्टर, आईंची अशी अवस्था झाल्यापासून आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी आईंकडे असतंच असतं. आम्ही त्यांना एक सेकंद सुद्धा एकटं ठेवत नाही. गुड, व्हेरी गुड. पण एखादी व्यक्ती त्यांच्या सोबत नेहमी असायला हवी. कसं आहे, या कंडिशनमध्ये पेशंटची अवस्था फार नाजूक असते, त्यामुळे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर पुन्हा अशी एखादी घटना घडून यापेक्षा जास्त दुखापत होण्याची शक्यता आहे. मी येते, काही लागलं तर कळवा. थँक्यू डॉक्टर. आता अशा गोष्टी तर सारख्या सारख्या होतच राहणार. म्हणजे वहिनीची परिस्थितीच एवढी नाजूक आहे की असं वारंवार पडणं, झडणं, लागणं होऊच शकतं. कारण कोणी कितीही तिच्या सोबत जरी असलं तरी काही गोष्टी टाळताच येणार नाहीत. काय करणार बिचारी वहिनी. राजन, मला काय वाटतं माहिती आहे का, की आपण ना वहिनीला कुठेतरी गावी, म्हणजे शांत ठिकाणी, मन शांत राहील अशा ठिकाणी घेऊन जायला पाहिजे. इथली नोकर माणसं माहिती आहेत ना, एक धड कामाचा नाही, अतिशय कामचुकार. कामं करायचीच नाहीत तर, पण पैसे मात्र वेळेवर हवेत. त्यामुळे ना आपण वहिनीला म्हणजे सगळ्या सोयी सुविधा असतील अशा कुठल्या तरी आपण ते वृद्धाश्रम असतात ना, तिथे ठेवलं तर. बास, तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नकोस आत्या. तू कोणाबद्दल बोलतेस याचं भान आहे का तुला? ती आई आहे माझी, या घराची, या संपूर्ण एम्पायरची मालकीण आहे ती. तिला तू वृद्धाश्रमात नेण्याच्या गोष्टी करतेस. तुमच्याच्याने होत नसेल ना तर सोडून द्या. मी माझ्या आईची काळजी घ्यायला समर्थ आहे, समजलं? हो, सॉरी राजन, मला कळते. मी तुला तुझ्या आईवडिलांबद्दलचं असलेलं प्रेम मला माहिती आहे. पण काही वेळेला नुसतं प्रेम उपयोगाचं नसतं ना. म्हणजे त्यांची सतत काळजी घेणं, त्यांच्यासोबत असणं हे महत्त्वाचं असतं. आणि ते प्रत्येक वेळेला तुला शक्य होणार नाही. तू काही घरात नसतोस ना, म्हणून फक्त म्हटलं मी की आपण त्यांची तशी काहीतरी व्यवस्था बघू. तू काय बोलतेस हे कळतंय ना तुला? हो, पूर्ण कळतंय मला. हां, म्हणजे सगळ्याच गोष्टी तू वहिनीच्या हातात दिलेल्या आहेस आणि घरातलं तुला काहीच माहिती नाही आहे. हे कधी होतं माहिती आहे का? चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेली ना की सगळं हे असं होतं. म्हणून आपलं तुला सावध करावं म्हणून मी फक्त बोलले. ऐक ना, बस, मी ना आत्ता या बाबतीत चर्चा करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. सो तू गेलीस तरी चालेल, प्लीज. हां, बरं जा. पाहिजे इतकं जरा. हो, कमळी, हे बघ, आपल्याला आता जरा पेशंटली गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. सर कसं पेशंटली हँडल करायचं? तुम्ही बघताय ना हो कसं वागायला लागल्यात त्या. कमळे, अगं त्या कधी चांगलं वागत होत्या. त्या आत्ता जे वागतायत त्यामागे कारण आहे.
अन्नपूर्णा आजी आणि कामिनी आजींमध्ये जे डीड झालं होतं त्याची आज शेवटची तारीख आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत अन्नपूर्णा आजींची मोठी नात जर घरी आली नाही तर सगळ्या गोष्टी अनिकाच्या नावावर होतील. ऑब्व्हियसली अनिका मेन नाही आहे या सगळ्यात. अनिकाच्या नावावर सत्ता म्हणजे इनडिरेक्टली कामिनी आजी आणि रागिणी आंटीच्या हातात सत्ता. एकदा का या सगळ्या गोष्टी त्यांच्या नावावर गेल्या की जे होईल ते आपण नाही थांबवू शकत आणि म्हणून त्या हे सगळं करतात. सर ते काय बी असू द्या, आता सगळ्यात महत्त्वाचं अन्नपूर्णा आजींची तब्येत आहे आणि तेवढंच मला कळतंय. त्या गौरी मावशी बी आल्या होत्या, त्या हॉस्पिटलमध्ये होत्या, कुठे गेल्या कुणास ठाऊक. त्या असत्या तर त्यांच्या मोठ्या नातीचा पत्ता तरी गावला असता की नाही. त्या आता कुठे असतील गॉड नोस. आणि तुळजाई, माझ्या सासूबाईचे असे हाल करू नकोस ग. अगं त्यांची नात अजून जिद्दी आहे, पण ती कामिनी आणि तिची लेक माझ्या पोरीच्या माग लागल्यात. त्यासनी जर का कळलं का कमळे माझी पोरगी आहे, महाजनांची लेख आहे, तर ते तिच्या संगत काय करतील ना याचा मी विचार बी नाही करू शकत. असं स्वप्न असताना मी काय करू ग? कुठे जाऊ, कसं सांगू ते असते मला काय बी कळना झाले. मला मार्ग दाखव ग आई, काहीतरी उपाय कर. आज जर का कमळी त्यासने सापडली तर, तिचं सत्य सगळ्यांसमोर आलं तर, कमीच समजा सांगून टाकू खरं खरं. हा, अन्नपूर्णा आजी त्यांच्या नातीला हुडकून काढतीलच. होय होय, नक्की काढतील, खात्री आहे मला. हा. आता कम तर काही इथनं जाऊ शकत नाही कुठं. आता देवी आहे, तूच काहीतरी उपाय शोधून काढ ग बाई. काहीतरी कर, काहीतरी कर. नाही ऋषी सर, असं करून नाही चालणार. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. असं जर झालं तर अन्नपूर्णा आजी सगळं गमवून बसतील. वय, पण आपण तरी कुठं आणायची त्यांची मोठी नात? तू म्हणतेस ते बी खरं आहे निंगे. ती कशी दिसते हेच माहित नाही, तिचा फोटो बिटो बी नाही. करायचं तर काय? त्यासाठी त्या स्केच आर्टिस्ट कडून तिथं स्केच काढून घेतलं होतं, पण ते स्केच पण हरवलं आणि तो स्केच आर्टिस्ट पण सापडत नाहीये. हॅलो ऋषी बाबा, मला जरा लय महत्वाचं बोलायचं आहे तुमच्या संग, अन्नपूर्णा मॅडमच्या नातीबद्दल. हां बोला ना. नाही नाही, असं फोनवर नाही, तुम्ही घरी या. मला इथं घरातच बोलायला लागणार. बरं ठीक आहे, मी आल्यावर बोलूयात. काय झालं सर? कमळे, आमच्या साधना मावशींना अन्नपूर्णाजींच्या नातीबद्दल काहीतरी सांगायचं आहे. तू चल जरा माझ्या बरोबर. चल. निंगे आम्ही आलो.